नमस्कार, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या एच.जी.टी तडका ह्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खास पारंपरिक आणि युनिक कारल्याची काळा मसाला भाजी. ह्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवल्यानंतर कारला अजिबात कडू लागत नाही. अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण 7 ते 8 कारली घेतली आहेत. आता त्याचे पुढचे आणि मागचे भाग कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक कारल्याला मधोमध एक खोल असं चिर द्यायचं आहे. आता ही चिरलेली कारले एका कढईमध्ये घेऊया. त्यामध्ये भरपूर स्वच्छ पाणी घाला. त्यानंतर त्यामध्ये एक अख्खं लिंबू पिळून सालीसकट टाका. नंतर मीठ आणि हळद टाका. लिंबामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास खूप मदत होते. ही स्टेप अजिबात विसरू नका. आता ही कारली 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजून घ्या. कारली शिजली की नाही शिजली हे बघण्यासाठी हलक्या हाताने दाबून पहा. ती सहज दाबली गेली म्हणजे कारली छान शिजलेली आहेत. आता ही कारली 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे अतिरिक्त मीठ, हळद आणि लिंबाची चव निघून जाते. त्यानंतर आतल्या बिया काढून टाका, कारण त्यामुळे भाजीची चव आणखी छान लागते. आता बनवून घेऊया या भाजीचा खास मसाला. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात लालसर भाजलेलं खोबरं, लसूण, 2 ते 3 भाजलेले कांदे आणि भरपूर ताजी कोथिंबीर घाला. थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हळद, धण्याची पावडर आणि घरचा काळा मसाला घाला. मसाला काही सेकंद परतवून घ्या. यानंतर तयार केलेलं वाटण घाला आणि मध्यम आचेवर छान परता. इथे घाई करू नका. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतलात तरच भाजीची खरी चव येते. मसाला परतत आला की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून एकदा मिक्स करा. आता आपला मसाला छान परतलेला आहे. आता आपण उकडून घेतलेली कारली घालून मसाला प्रत्येक कारल्यामध्ये छान मुरेल अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊया. कारली परतल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजी पटकन तयार होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जादा करू शकता. भाजीला जास्त वेळ शिजून देऊ नका, कारण आपली कारली आधी शिजलेली आहेत. एक उकळी आली की आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालून गॅस बंद करू शकता. बस तयार आहे आपली काळ्या मसाल्याची कारल्याची भाजी. या पद्धतीने बनवलेलं कारलं अजिबात कडू लागत नाही आणि गरम गरम ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.